आज आपण बनवलेला आहे सुरमई फिश फ्राय। तर मधून एकदम रसरशीत आणि वरून एकदम कुरकुरीत हा मासा बनवून तयार आहे। तर यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। बऱ्याच जणांचा मासा तळताना जे मासा आहे तो एकीकडे आणि वरचं आवरण एकीकडे होतं। तर त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे आपण सुरमई मासा घेतलेला आहे। तर हा मासा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण याचे एक छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। तर हा मासा धुवून एक टिश्यू पेपरने आपण किंवा सुती कपड्याने सुद्धा पुसून घेतला तरी चालेल। तर इथे मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे, थोडंसं अगदी कोरडं करून घेतलेलं आहे। नंतर आपण इथे अद्रकीचे काही तुकडे घेतलेले आहेत, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। आणि इथे आपण लिंबू घेतलेला आहे। तर बरेच जण इथे कोकमचा आगळ किंवा चिंचेचा कोळ सुद्धा वापरतात, कारण बऱ्याच जणांच्या घरी कोकमचा आगळ किंवा चिंचेचा कोळ नसतो। तर बऱ्याच जणांच्या घरी लिंबू तर सगळ्यांच्याच घरी असतो, म्हणून आपण इथे लिंबू घेतलेला आहे। तर आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहेत। तर इथे मी लसूण आणि अद्रकीचं एक बारीक पेस्ट करून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये या अगोदर आपण जिरेपूड वाटून घेतलेली आहे। तर इथे मी लसूण आणि अद्रकीचं चांगलं एक वाटण करून घेणार आहे। तर इथे आपलं वाटण बनवून तयार आहे, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। आणि आपण जी कोथिंबीर घेतली होती ती निवडून त्याची फक्त पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर आपण एकदम बारीक चिरून घेणार आहेत। जो लिंबाचा रस आहे तो आपण सर्व माशावर चांगला पिळून घेणार आहे, कारण लिंबाच्या रसामध्ये मॅग्नेट केलं की तो चांगला रसरशीत होतो आणि खायला सुद्धा चांगला लागतो। म्हणून आपण लिंबाच्या रसमध्ये चांगलं मॅग्नेट करून घेणार आहेत। जर तुमच्याकडे कोकमचा आगळ असेल किंवा चिंचेचा कोळ असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। नंतर इथे अर्धा चमचा जाईल त्यामध्ये हळद, एक चिमूटभर मीठ टाकून घेणार आहेत आपण। आणि आपण जे आलं आणि लसूण वाटून घेतलं होतं ते पेस्ट त्यामध्ये टाकून घेणार आहेत। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला मासा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे आपलं पहिलं मॅग्नेट आहे। तर आपण सर्व मसाल्यामध्ये मासा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। सर्व माशाच्या प्रत्येक पीसला आपला हा मसाला लागला पाहिजे आणि हे या सर्व आवरणाला आपला मसाला लावून झाला की 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व माशाला मसाला लावून घेतलेला आहे। आता यावर जे मसाला असतो तो आपण बनवून घेणार आहेत। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी जिरेपूड खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। तर 1 चमचा जिरेपूड टाकून घ्यायची आहे आपल्याला। धने पावडर सुद्धा आपण घरीच बनवलेली आहे। तर इथे मी 2 चमचे धनेपूड टाकून घेणार आहे। 1 चमचा आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे आणि अर्धा चमचा इथे मी मीठ घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला याचं एक घट्ट पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपल्याला पेस्ट बनवताना आपल्याला जास्त पातळ करायची नाही, कारण हे जे आहे ते आपल्याला माशावरती लावून घ्यायचं आहे। म्हणून आपल्याला एक अशी रसरशीत पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही इथे एकदम चांगली मी पेस्ट बनवून घेतली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण घेतलेला आहे बारीक रवा। तर एकदम बारीक रवा घेतलेला आहे, यामुळे माशांना वरचं जे आवरण आहे ते कुरकुरीत होतं आणि खायला सुद्धा चांगलं लागतं। तर 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे। यामुळे वरच्या आवरणाला सुद्धा चांगली टेस्ट येते। तर ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे
आणि जे आपण मसाला बनवला होता तो माशाच्या प्रत्येक पीसवर आपल्याला लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने मसाला चांगला कोट करून घ्यायचा आहे आपल्याला। चांगला मसाला कोट झाला की जे वरचं रव्याचं आवरण आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे बसतं, म्हणून दोन्ही बाजूने माशाला ते मसाला चांगला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर इथे 4ही पीसला आपला मसाला लावून झालेला आहे। तर आता आपण मासा रव्यामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आहे। दाबून दाबून आपल्याला रव्यामध्ये मासा चांगला घोळवून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी एका पीसला चांगला रवा घोळवून घेतलेला आहे। तर दुसऱ्या पीसला सुद्धा आपण अशाच प्रकारे रवा चांगला दाबून दाबून लावून घेणार आहेत। जर रवा जास्त झाला तर थोडासा हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे मी सर्व जे पीस आहेत त्यांना रव्यामध्ये चांगलं घोळवून घेणार आहे। तर इथे आपले जे 4ही पीस होते ते चांगले रव्यामध्ये घोळवून झालेले आहेत। तर आता लगेचच आपण इथे फिश फ्राय करण्यासाठी घेणार आहेत। तर एक जाड बुडाचा तवा घेतलेला आहे आणि तवा चांगला तापवून घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। मासा तळताना तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये जे माशाचे पीस आहेत ते टाकून घेणार आहेत आणि मासा तळताना तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तेल जास्त तापलं नाही की मासावरचं जे आवरण आहे ते विरघळलं जातं, म्हणून तेल चांगलं कडकडीतच तापवून घ्यायचं आहे। आणि कधीही मासा तळत असाल तर मासा आपल्याला अगदी जास्त वेळ नाही तर दोन्ही बाजूने 1 ते 1.5 मिनिट तळून घ्यायचा आहे। म्हणजे एका बाजूने 1 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 1 मिनिट तळून घ्यायचं आहे। एक बाजू आपली चांगली तळून झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। जसं आपण दिवाळीचा फराळ तळतो त्या प्रकारे आपल्याला अजिबात कमी गॅस करून मंद आचेवर मासा तळून घ्यायचा नाही। दोन्ही बाजूने 1 ते 1.5 मिनिट मासा तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने मासे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपला मासा चांगला तळून तयार झालेला आहे। तर आता आपण तो लगेचच एका प्लेटमध्ये काढणार आहेत। जर लगेच खात असाल तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा, नाहीतर एका जाळीवर ठेवायचा आहे। तर इथे आपला सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। तर इथे आपला सुरमई फिश फ्राय तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। तर मधून एकदम कुरकुरीत मधून एकदम रसरशीत आणि वरून जे आवरण आहे ते एकदम कुरकुरीत झालेलं आहे। तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।